आता टोल येणार आहे. किती टोल लागतो काय माहिती, कारण का आमच्याकडे फास्ट ट्रॅक आम्ही लावलं होतं आधी, पण आता आधीच्या गाडीला होतं, पण ह्या गाडीला आमचं फास्ट ट्रॅक नाही आहे. म्हणजे आम्हाला काही गरज नाही पडली तर आम्ही लावलंच नाही. तर त्याच्यामुळे आता बघू किती चार्जेस होतात काय ते. फायनली आमचा फास्ट ट्रॅक काढून झालेला इथे आणि खूप छान हेल्प केलेली आहे त्यांनी फास्ट ट्रॅक काढण्यासाठी. लावला कुठे? हे का इथे लावलाय. हा ठीक आहे. लाइटिंग मस्त आहे. हा सगळ्यात मोठा वाला आहे काय बोगदा? काय माहिती, असेल दिसतोय तर आहे असं वाटतंय. आता थर्ड आहे ना? हा तिसरा बोगदा आहे हा पण नाहीये मोठा वाला बोगदा. आता एक बोगदा आला, 5वा बोगदा हा मोठा आहे. कधी कधी हे डोंगर पण खूप छान दिसतात ना. लाईटी चालू करायच्यात का इथे? त्यांनी केले म्हणून तुम्ही करतोय. हा पाठच्याला पण करायचं. हा सिग्नल मिळण्यासाठी ना. हा आय थिंक मोठा वाला बोगदा आहे. आता 4था वाला हा आलाय ना, 4th वाला बोगदा. तसा 5वा आहे, पण तो एक ते एकदमच छोटा होता. हा 5वा आहे तसा. 10:42 होते, आता 3 झालेत. आता बघू किती वेळात आपण बाहेर पडतो. आता झालेत 44, झालेले आहेत 47. अजून पण बोगद्यातून बाहेर नाही आहोत आम्ही. आता बाहेर नाही रे अजून. आता येतोय ना बाहेरचा रोड. हा 8 मिनिटाचा आहे मला वाटतं. आता झालेलं आहे त्याच्यामध्ये 48. आता आम्ही बोगद्याच्या बाहेर जाऊ आणि इथे झालेले आहेत 49 झालेले आहेत. कसं दिसतंय ना एकदम आपल्याला. इथून सरळ आहे विशू. असं समोर हेच आहे ना, नागपूर इगतपुरी सरळच आहे. कुठे जायचंच नाही ना, टर्न आहेच नाही काही. हे काय शिर्डी आहे ना, सिन्नर शिर्डी सरळ आहे. इकडचे डोंगर पण असे वेगळे दिसतात, छान वाटतात. आपल्या इथे सगळे झाडं असणारे डोंगर आहेत, झाडं नसले तरी खूप छान वाटतात.